चुरा कर माखन खाया, गौलन का आनंद कुंवर कन्हैया। काहे बढ़ाई दिखावत मोही, जानत हो प्रभु पन तेरा सबही। प्रस्तुत प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता निवडलेला गोड अशी गवळण, मराठी मनावर अभिराज्य करणारे जगविख्यात संत, इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ, मानवतेचा महान नंदादीप, भागवत संप्रदायातील विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणून वा महाराष्ट्र ज्या साधूकडे बघतो, देवमान्य संत, लोकमान्य संत, संत मान्य संत, बोलोबानंदन कनकाई कुमार, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्रीगुरु, वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी पोहोचणारे महात्मे, ज्यांच्या मुखातून पाचवा वेद गाथ्याच्या रूपाने बाहेर पडावा, ज्यांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणावी, ज्यांनी ज्या दगडावर भजन केलं त्या दगडाकरता मंदिर बनावं, आणि या विश्वामधले, या त्रैलोक्यामधले एकमेव असे संत जे सद्यह देह वैकुंठाला घेऊन गेले, त्या तुकोबारायांचे बंधू कान्होबाराय यांची ही गवळण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्म्याचा संवाद गवळणीच्या माध्यमातून कान्होबाराय या ठिकाणी मांडताय. कान्होबाराय कानाशी संवाद करताय बरं का योगेश. कान्होबाराय म्हणताय, चुरा चुरा कर माखन खाया, गौल नका आनंद कुंवर कन्हैया. नक्कीच कान्होबाराय द्वापार युगामध्ये वृंदावनातली गोकुळातली गोपिका असणारे, आणि पुन्हा ते अवताराला येतात कलियुगामध्ये, नाही का. आणि जो संवाद भगवान कन्हैया लालचा आणि त्या गोपिकेचा झालेला आहे, तो संवाद संपूर्ण जगाला सांगताय, नाही का. काय रे म्हटले, काय मोठेपणा दाखवतो तू, राजा झाला म्हणून काय झालं. मी पाहिलंय तुला आमच्या गोकुळामध्ये चोरी करताना, माखन खाताना, टिपऱ्या खेळताना, क्रिकेट खेळताना, नाही का. तू आता मुबाराय कान्होबाराय म्हणताय की बस म्हटले, काय तुझी मोठेपणा दाखवतो, काहे बढाई दिखावत मोही, जानत हो प्रभू पण तेरा सबई. काय म्हटले, मोठेपणा दाखवू नको, काय तुझा मोठेपणा, तुझं देवपण, तुझी ताकद ही आम्हाला चांगली माहिती आहे. कान्होबाराय पुढे म्हणताय, जे आपल्याला महेश महाराजांनी एक लीला सांगितली, और बात सुन उखल सुगला बांध लिया तू अपना गोपाला. गोकुळातल्या एका लीलेचं वर्णन कान्होबाराय करताय. शेवटी कान्होबाराय म्हणताय, अरे बाबा, तू मथुरेला जाणे अगोदर वयाच्या 5 वर्षापासून ते 11 वर्षापर्यंत आमच्या गोकुळामध्ये वृंदावनामध्ये तू गायी चारल्या, फेरत बन बन गाव चरावत, कहे तुकया बंधू लकडी लेले हात. विठ्ठल विठ्ठल योगायोगानं कुठली कल्पना नसती, 15 दिवसापूर्वी आमच्या मनात विचार आला आणि तो भगवान कन्हैयाला सिद्धीस नेला. अशा पर्व काळावर या कथेचं या ठिकाणी आयोजन झालं, नाही का. छोट्या स्वरूपामध्ये आपला विचार होता, पण त्याला दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवसापासून भव्य असं स्वरूप येत गेलं. त्याचा आजचा सांगतेचा दिवस, आणि आपण सर्वांनी याला सहकार्य केलं. महाराज असं म्हणतात, आपल्या जीवनातला खरा दसरा कोणता, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. अरे बाबा, ज्या दिवशी आपल्याला निष्कलंक साधूची भेट होते ना, निष्कलंक म्हटलं बरं का मी, खऱ्या साधूची भेट होते ना, तो आपल्या जीवनातला दसरा आहे, नाही का. अमूप जोडिल्या पुण्याची या राशी, पार त्या सुखासी नाही लेका. का तो दिवस आपल्या जीवनामध्ये दसऱ्याचा, त्याचं कारण असे, हे पहा. साधूची भेट झाली म्हणजे ते काय आपल्याला 4 व्हीलरमध्ये घेऊन फिरणार नाही, ते आपल्याला काय बांबू हाऊसला घेऊन जाणार नाही बरं का योगेश सर. त्यांच्या संगतीमध्ये काय होणार, अरे म्हटले, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा राम नामे. ज्या साधूकडे गेल्यानंतर भजन घडेल तोच साधू, नाही तर बाकीचे संधी साधू. लक्षात घ्या. हा, तुका म्हणे काय हो उतराई, जीव ठेवू पायी संताची. अशा दसऱ्याच्या पर्व काळावर या उत्सवाची सुरुवात झाली, आणि आज त्याची सांगता कन्हैया लाल्यांचं वर्णन
महेश महाराजांनी भरपूर केलेलं आहे. मला प्रश्न पडला आज काय सांगावं नाही का. आणि त्यातली त्यात जी गवळण घेतली त्यातला चू सुद्धा मी वाचला नाही. पहिला उकार आहे का दुसरा उकार आहे? पहिला आहे ना. हा ठीक आहे ऐका. म्हणजे माहित होतं पण तुकारामनी उत्तर द्यावं अशी माझी अपेक्षा होती नाही का. आणि आज या काल्याच्या कीर्तनाकरता पाच पाच पांडव हजर आहे. म्हणजे पाच गायक हजर आहे ना. आमच्या आकाशाच्या उंचीचे आकाश महाराज. अरे ते नुसते गायक नाही, बी फार्मसी झालेलं आहे त्यांचं, मेडिकल झालेलं आहे. शरमपूर रोडला नाही का मेडिकल आहे. दिवसा मेडिकलवर गोळ्या देतात, आज संध्याकाळी ते आपल्याला गोळ्या देतात. नाही का. आमच्या आता तुकाराम महाराजांबद्दल काय बोलावं. म्हणजे ज्यांनी ग्रंथांचं नाही का संशोधन केलं ते त्यांच्याकडे राहिलं आहे नाही का. हा तेच ना. अहो योगेश सर ते सर्व करून देतात, स्वयंपाक वगैरे नाही का सगळं. काय बोलायचं आता. तुकाराम महाराज शिंदे आमचे बंधू काल कथा संपून गेले. एक योगेश गेला, एक दुसरा योगेश आज आला. आणि विशेष म्हणजे त्याला कुठलंही निमंत्रण नाही बरं का, पण तरी सुद्धा तो आला नाही का. आमच्या महेश महाराजांनी सांगितलं की निमंत्रणाशिवाय जाऊ नये, पण ते कुठं हे महत्वाचं आहे नाही का. कीर्तनाला कसलं निमंत्रण. आणि म्हणून त्यांनी कुठल्याही फोनची वाट न पाहता आमच्या आकाश महाराजांनी सांगितलं योगेश महाराज देखील माझ्यासोबत येत आहे. आम्ही सोबत राहिलोय 2 वर्ष नाही का नाशिकमध्ये. योगेश महाराज या ठिकाणी हजर आहे नाही का. ज्यांचं अंतकरण नील आहे असे आमचे अनिल महाराज उपस्थित आहे नाही का. ज्यांनी हा उत्सव अतिशय सोपा केला असे आमचे सोपान महाराज उपस्थित आहे. बाकीचे गुरुकुलातले विद्यार्थी नाही का, ज्यांनी मृदुंगामध्ये भूषणावह कार्य केलं, ज्यांच्या गुरुकुलाचं नाव देखील मृदुंग भूषण आहे, असे आमचे परम मित्र भूषण महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हरी महाराज यांनाही धन्यवाद. आमचे महेश महाराज आपण सर्व मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. आमच्या सागरचा या ठिकाणी अपघात झाला, पण कन्हैयालालच्या कृपेने त्याला काही झालं नाही. पण जो आपल्या सप्त्याला दरवर्षी उपस्थित असतो, आजच्या कीर्तनाचं समाधान करण्याकरता आमचं समाधान आला नाही का, त्यालाही धन्यवाद. शूटिंगवर संपूर्ण कथा कीर्तन संपूर्ण महाराष्ट्राला नाही का आमचा विनायक रोशन. आपण सर्वांना वंदन करतो. आमचे समाधान महाराज अमराईतले गणपती महाराजांचे सेवक उपस्थित आहेत नाही का. सगळ्याला वंदन करून सेवेला प्रारंभ. विठ्ठल 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 हो. आणि आपण सर्वांनी या 8 दिवसाच्या उत्सवाला सहकार्य केलं. तुकोबऱ्याचं एक प्रमाण तुम्हाला सांगतो. हे पहा, आपल्याला सप्ताह करता नाही आला तरी चालेल, पण त्याला अडथळा अजिबात करायचा नाही. आपल्याला मंदिर बांधता नाही आलं तरी चालेल, काहीच अडचण नाही. पण आपण जे वर्गणी मंदिराला देत आहे त्यांना अडचण करायची नाही. आपल्याला कथेला देणगी देता नाही आली तरी काहीच अडचण नाही. देवही तुमच्यावर रागवणार नाही, साधूही रागवणार नाही. पण जे कथेकरता सहकार्य करताय त्याला अजिबात आडवं यायचं नाही. आणि जे जर आडवे आलेच तर मग तुम्हाला देव आडवं नरकाला घेऊन जाणार. हे माझं प्रमाण नाही. तुकोबर आहे म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. हे पहा काय असतं. फार 50-1 लाख रुपये देणगी दिली म्हणजे असं काही नसतं. आपण योगेश वारीमध्ये जातो. ज्ञानोबाराय एकादशीच्या दिवशी पुण्यावरनं सासवडला निघतात. काय वाटतात लोक, गरीब लोक. 5-5 रुपये. एक व्हिडिओ व्हायरल झाला. एका माता माऊलीनं 10-1 रुपयाच्या शेंगा घेतल्या असतील आणि 2-2 शेंगा वारकऱ्याच्या हातावर टिकवते. ऐका, पण ती ज्या पद्धतीनं देते ना, तिचे डोळे बघा, तिचा चेहरा बघा. ती देत असताना ती असा विचार करते, ह्या शेंगा मी माझ्या ज्ञानोबारायांना देते, माझ्या तुकोबारायांना देते. आपण काय देताय हे महत्वाचं नाहीये बुवा. आपण कुठल्या भावनेतून देताय हे फार महत्वाचं आहे. भावेन देव कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रू, सत्येन मित्र कृपयाच पुत्र. लक्षात घ्या, सुभाषितकारांनी सांगितलं तुम्हाला देव पाहिजे, तुमची पैसा संपत्ती ताकद सौंदर्य देवाला काही गरज नाही याच्याशी. पाहून घ्या, तुम्हाला देव पाहिजे. भावे विन देव नकळे, भाव पाहिजे देवाला. पत्नीला खुश करायचंय
गायन करून उपयोग नाही योगेश महाराज. गायनानंतरची जी दक्षिणा आहे ती महत्वाची आहे. माझं मत, भावेन देव कलया नरेंद्र धनेन कांता असं म्हटलेलं आहे. पत्नीला वश करायचं, तुम्ही तिला ते पूर्व बाकीचे पैसे, बरं का भूषण सर, हे तुमचं नवीन झालं म्हणून तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. कलया नरेंद्र, राजाला खुश करायचं असेल तर एखादी कला आपल्याकडे पाहिजे गड्या. भावेन देव कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू, शत्रूवर विजय प्राप्त करायचा असेल, तुमचा भाव, तुमचं धन, तुमची कला, तुमचं ज्ञान तिथं काहीच कामायचं नाही. तिथं तुमची नीती कपट नीती. अरे अफजल खानाला जर मारायला जायचंय कुठला भाव घेऊन जावा लागेल नाही का, गनिमी कावाच त्याच्याशी करावा लागेल, कपटच करावं लागेल. तसा अफजल खान फाडताच येऊ शकत नाही. शाहिस्ते खानाची बोटं तोडायची आहे, दिवसा जाऊन बोटं तोडता येतील का? अरे रात्रीच्या अंधकारामध्ये पुण्यातल्या कपटानच त्याची बोटं तोडावं लागणार आहे. कपटेन शत्रू. ऐका, मुलाला खुश करायचं असेल तर त्याच्यावर कृपा केली पाहिजे. आणि ऐका, मित्राला वश करायचं असेल, तुमचं धन नकोय, तुमची संपत्ती नकोय, तुमचं ज्ञान नकोय, मित्र बस तर तो मित्र आहे. एक लक्षात घ्या, माणूस जे आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, पतीला सांगू शकत नाही, बायकोला सांगू शकत नाही, ते सांगतो फक्त मित्राला, मैत्रिणी. मित्र महत्वाचा. एक काय करायचं, गबाळ गोळा करून नाही का, वाढदिवसाचं स्टेटस कधी ठेवता, संध्याकाळची पार्टी कुठे, मग स्टेटस तेवढ्या बरोबर असणार आहे. लक्षात घ्या, एक मित्र पाहिजे, पण त्या मित्रानं म्हटलं पाहिजे तुम्ही विशालगडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी एकही गणीम पुढे सरकू देत नाही. एकच पाहिजे. काय करायचे, जास्त मित्र. त्या मित्रानं म्हटलं पाहिजे, महाराज अरे तुम्ही लढण्याकरता, कोंडाणा घेण्याकरता जावं आणि आम्ही पोराच्या लग्नामध्ये वरबाप होऊन मिरवावं, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं जगलो तर, हा म्हणणारा एखादा तरी मित्र भेटला पाहिजे, एखादा तरी. लक्षात घ्या. आणि म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणताय, तुम्हाला नाते लावायचे ना, कृष्णाशी लावा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, कृष्ण उतरी पैल तिरू भव नदीचा, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. आणि खरं सांगू, महाराज म्हणतात, जयाताई, अंटीताई, मनाला विसावा देणारा जगामध्ये एकच आहे, तो म्हणजे कृष्ण. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा आणि वाटेन करावा परता जीवा. अशा कन्हैयालालच्या काल्याच्या कीर्तनामध्ये कान्होबाराची गवळण निवडली. पुरावा विशेष देवाचं चरित्र ऐका. काल्याचं कीर्तन तर असेल तर योगेश महाराज आपल्याला संप्रदायाने नियम घालून दिला. बुवा आजच्या दिवशी फक्त काय करावं, चरित्र ते उच्चारावे, केले देवे चरित्र ते शेवटी शेवटी भगवान कन्हैया लालनं, भगवान परमात्म्यानं अवतार घेतला, कृष्ण अवतार. आणि कृष्ण अवताराचं आयुष्य मर्यादा किती आहे, बसलेली पैकी मंडळी सांगू शकतो का कोणी? आमचा स्टेज सोडून कृष्ण अवतार किती दिवसाचा आहे? जाऊ का मी घरी? माहित नाही. अरे लय वेळा ऐकलं ना आपण काल्याच्या कीर्तनात. कृष्ण अवतार आहे 125 वर्षाचा. किती अजयजी? 125 वर्ष. 125 वर्ष परमात्मा थांबले. त्यापैकी 11 वर्ष 52 दिवस हे गोकुळात थांबले. 14 ते 15 वर्षी कालावधी हा मथुरेतला आहे आणि तब्बल 100 वर्षाचा कालावधी द्वारकेतला आहे. पण महाराज असं म्हटले नाही की काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके. द्वारकेतला नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरेतलं पण नाही. मग 11 वर्ष
52 दिवसामध्ये ज्या लीला परमात्म्यानं केल्या ना, त्या लीलांचं वर्णन काल्याच्या कीर्तनामध्ये करावं. लक्षात घ्या. आणि का बालपण देवानं सांगितलं अवतारामध्ये, बालपण हे देवपण असतं. लक्षात घ्या. त्याच्या लहान मुलाच्या मनामध्ये कसलं आलंय कपट? काही कपट नसतं. लक्षात घ्या. आणि म्हणून बालवयामध्ये जी आघात लीला केली, कृष्णचरित्र ऐकत असताना कान उघडे ठेवून ऐका. कान उघडेचे पण ते अजून उघडे ठेवून ऐका. ज्या लीला पाहायला मिळतात, ज्या खोड्या पाहायला मिळतात, कन्हैयालाल गवळणींबरोबर ज्या लीला करतात ना, कन्हैयालाल किती वर्षाचे? फक्त 11 वर्ष. 5 वर्षापासून जन्माला येण्याच्या अगोदरपासून त्यांच्या लीला आहे. लक्षात घ्या. आणि गोकुळामध्ये त्या रांगताच चालू केलेल्या लीला आहे. आणि म्हणून कन्हैयालाल फक्त 11 वर्ष 52 दिवसाच्या त्या लीला आहे. ऐका, उच्चारावे आचारावे नाही. आचरण करण्याकरता 7वा अवतार आहे. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, नाही का? असे राम आहे जे म्हणायलाही सरळ आहे, राम, नाही का? कृष्ण म्हणायलाही अवघड आहे, लिहायला पण अवघड आहे. आणि म्हणून त्याचं फक्त उच्चारण करायचा. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. त्याच्या तुम्ही आता ही 7 दिवसाची कथा ऐकली, तुम्ही म्हणाल बघ कृष्णानं 16,108 केल्या. मग आम्ही आपले ढोक बाबा सांगत असतात, कथा चालू एका गावामध्ये आणि मंदिरामध्ये चालू होतं हरिविजय. घरातली ती बाई जायची पांडव प्रताप ऐकायला दुसऱ्या मंदिरामध्ये, आणि नवरा जायचा अक्का हरिविजय ऐकायला. 4थ्या दिवसाची कथा संपन्न झाली. आमच्या महेश महाराजांनी सांगितलं, अरे एकट्या कृष्ण, आणि त्यांना 16,108 बायका. त्यांना ऐकलं तो निम्म्या कथेतून उठला. आरती पण होऊ दिली नाही बुवा, उड्या मारीतच घरी गेला महाराज. लक्षात घ्या. गाडी बिडी स्टँडवर लावली, नाही का, पळत गेला घरामध्ये. पत्नीला उठवलं, म्हणे अरे तुमची कथा संपली? हो म्हटले, आमची कथा 7 ते 9च होती. असं? आमची कथा संपली. ऐक ना म्हटले. काय म्हटले? अरे काय कथाकारांनी कथा सांगितली? कथाकार असावे तर महेश महाराजांसारखे. काय कथाकार, काय कथा सांगितली म्हटले? अहो म्हटलं झालं काय? अरे लई गोड कथा सांगितली, लई गोड. सांगत लई गोड सांगण्याच्या पलीकडे तिनं ओळखलं हे गिरायकाला काय म्हणायचं आहे. लक्षात घ्या. म्हटलं काय काय सांगितलं? अरे म्हटलं आज कथेमध्ये सांगितलं एकटे कृष्ण अजयजी आणि पत्नी किती? 16,108. ती म्हटली तुमचं म्हणणं काय बा? म्हटलं म्हणणं काय नाही, मग मी उद्या जरा दुसरी रजिस्टर करू का एखादं? ती म्हटली थांबा ना, तुम्ही आले हरिविजय ऐकून, मी पण पांडव प्रताप ऐकून आले. आमची कथा 7 ते 9ला संपलेली आहे. आमच्याही कथाकारानं सांगितली एकटी. आज कथाकारानं विषय सांगितला पांडव प्रतापामध्ये, म्हणजे द्रौपदीचं लग्न झालं बरं का, आणि तिचे 5 पती आहे म्हटले. द्रौपदीला पती किती? धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. मग ती म्हटली मी दुसरा. तो म्हटला तेरी बी चूप मेरी बी चूप. जे लोकांना सोपं वाटतं ते देवाचं घेण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही पहा ना, हे महादेव मंदिरामध्ये काही काही भक्त जाऊन बसतात महाराज, नाही का? महाराज आम्ही ते आंबी खालसाला गेलो होतो, अनिल महाराज आहे आमच्यासोबत, सोपन महाराज, विलास महाराज. आम्ही ते आदल्या दिवशी संगमनेरच्या घाट चढला चंदनापूर, घारगावच्या अलीकडे एक फाटा आहे, आंबी खालसा गाव आहे. मुसलमान लोक तिथं सप्ताहामध्ये मोठा उत्सव करतात. ऐका, तर तिथं आम्ही गेलो, प्राणप्रतिष्ठेचं कीर्तन दुपारचं. तर ते दिंडी गेली होती फेरी मारायला, कळशा बिळशा प्रयत्न करतात देवाचं. ऐका नाही महाराज, लक्षात घ्या. देवानं जे केलं, तुम्ही गजानन महाराजांकडे जर गेलात, त्यांच्या हातात चिलीम आहे, त्यांच्या 28 अध्याय. आम्ही आमच्या दादांच्या गावाला कार्यक्रमाला गेलो होतो, 5-6 वर्ष दरवर्षी जायचं. अकोले जहागीरच्या जवळ ते एक राजुरा नावाचं गाव, तिथं पुढे गजानन महाराजांनी ज्या बरं का विहिरीला पाय लावला, ती विहीर आहे. काय इतिहास आहे. भास्कर पाटील नावाचे शेतकरी, त्या विहिरीला पाणीच नव्हतं 12 वर्षापासून. उन्हाळ्याचे दिवस चैत्र महिन्याचे गजानन बाबा त्या विहिरीजवळ गेले आणि भास्कर पाटील तिथं बसलेले होते. म्हटले मला पाणी द्या प्यायला. अरे म्हटले मी नांगर हाकण्याकरता आलोय, तुला पाणी दिलं असतं. आता भास्कर पाटलांना काय माहिती हे काही संत आहे का काय, फकीर, अंगावर कपडे नाही काय नाही. म्हणजे कुठून तुला पाणी द्यायचं?
पाणी वगैरे मिळणार नाही म्हटलं. दिलंही असतं रे, पण बघ त्या विहिरीला 12 वर्षापासून पाण्याचा थेंब नाहीये. गजानन बाबा फक्त हसले. त्या विहिरीच्या जवळ गेले भूषण सर, असा पाय लावला, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. नाही का? गजानना अवलिया अवतरले जगताराया, अवतरले जगताराया, अवतरले जगताराया. गजानना अवलिया अवतरले जगताराया. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते. ह्या मंत्राचा जप केला. ऐका ऐका बेलूकर, अरे पाय लावल्याबरोबर आणटीताई त्या वीर उचंबळून वाहू लागली, वाहू लागली वीर उचंबळून. आजही तुम्ही जा, जसं आपल्या टाक्याचं पाणी प्रभू रामरायाचा पायानं स्पर्श झाला, बाण मारला, ते पाणी आटत नाही, तसं आजही ती विहीर बघायला जा. भर उन्हाळ्यामध्ये ती विहीर कधीच आटत नाही. काय गड्या, साधूचा पाय कोरड्या विहिरीला लागला तर विहीर आटत नाही. एखाद्या गांजाड्याचा पाय बोरला लावून पहा, जो बोर 24 तास चालतो तो बोर आटून जाईल महाराज. लक्षात घ्या. नाही, जे साधूना केलं ते आपण करण्याचा, जे सांगितलं ते करावं. परमात्म्याच्या लीलेचं हे वर्णन ऐका ऐका. उत्तर द्या. कृष्ण अवतार कितवा आहे? अवतार कितवा? 8वा. देवकीची संतान कितवी? 8वी. तिथी किती कोणती? अष्टमी. आपण ज्या 8 अंकाला अशुभ मानतो ना, कृष्णानं त्या 8 अंकाला शुभ करून टाकला. ऐका. अवतार 8वा, देवकीची संतान 8वी, तिथी 8वी. भगवान परमात्मा प्रगट झाले. किती वर्षाची मूर्ती? 8 वर्षाची मूर्ती. भगवान कन्हैयालाल गोकुळामध्ये गेल्यानंतर जे प्रमुख नावं पडले ना, ते देखील 8 आहे. तुम्ही शतकोटीमध्ये बघून घ्या. नाही का? बाळकृष्ण, युगल कृष्ण, गोपाळ कृष्ण, 8 प्रमुख नावं पडले. राधा कृष्ण. ऐका, प्रमुख 8 नावं पडले. भगवान कृष्णचंद्र परमात्म्याचे सवंगडी देखील किती? 8. बरं का? आपण पाहिले सवंगडी. मग आमच्या महेश महाराजांनी सांगितलं, भगवान परमात्म्याच्या प्रमुख पत्न्या देखील किती? 8. 8. 8वा 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 8वा. फक्त त्याची आठवण. आता शेवटचं विचारतो, सप्तामध्ये काल्याचं कीर्तन कितवं असतं? 8च नंबरचं असतं. आणि म्हणून फक्त 8वा आचरण करण्याच्या भानगडीत पडू नका. लक्षात घ्या. असे कन्हैया लाल फार दिव्य चरित्र आहे. या गवळणीचा भाव असा आहे, आमच्या महेश महाराजांनी सांगितलं. अवघ्या अजून 50 मिनटं माझ्याकडे फक्त शिल्लक आहे. बरोबर 8:30ला थांबणारे पंढरी महाराज, काळजी करू नका. ऐका बर का. अक्रूरजी कन्हैयालालला आणण्याकरता मथुरेमध्ये रथ सजवतात. बरं का. आणि सजवलेला रथ, अरे देवाला आपण एखाद्या आमदार खासदार आपल्या गाडीत बसणार म्हणून किती गाडी, अशीच गाडी नेऊ का माखलेली? हो सोपान महाराज, अशीच गाडी नेऊ का? आपल्या गाडीत जर एखादा मंत्री बसणार असला संध्याकाळी, अरे गाडी फार चांगल्या ठिकाणी नेऊन लावू आणि म्हटलं 1000 रुपये घे, पण आज संध्याकाळपर्यंत गाडी एकदम फ्रेश पाहिजे. नाही का? मला असं वाटतं, देवाला ज्या गाडीत बसवायचे ती गाडी देखील सुंदर पाहिजे. देवाला ज्या गाडीत बसवायचे ती गाडी देखील स्वच्छ पाहिजे. ती गाडी जर स्वच्छ केली तर तुका म्हणे चित्त झाली या निर्मळ आणि यवनी गोपाळ राहे तिथे. नाही का? अंतकरण रूपी गाडी स्वच्छ झाल्यानंतर देव त्या ठिकाणी येऊन राहतो. अक्रूरजींनी आतापर्यंत कंसाचं सारथ्य केलं होतं, पण आज मात्र या रथामध्ये जगाचा मालक बसणार आहे. अरे बापरे, अक्रूरजींना कळालं की मला जायचंय वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये कन्हैयाला आणण्याकरता. एका बाजूला दुःख होत होतं आणि एका बाजूला आनंद होत होता. आनंद या गोष्टीचा, ज्याचं भजन केलं त्याचं मला दर्शन होणार आहे, आणि दुःख या गोष्टीचं न जाणे करून हा सैतानानं जर कन्हैयालालला काही केलं तर. पण लीला आठवायचे, कृष्णम वंदे जगद्गुरु, काही होणार नाही. इतका भारी रथ सजवला अक्रूरजींनी, स्वतःच्या हातांनी रथ सजवला बरं का, सेवकाच्या हातून रथ नाही सजवला.
आणि सजावलेला रथ घेऊन अक्रूरजी यमुना मैया पार करतात, यमुनेमध्ये दर्शन घेतात. ज्या वेळेमध्ये अक्रूरजी पोचतात ना, तर ती वेळ सायंकाळची आहे बरं का, वर्णन आहे. आणि पोचल्याबरोबर काय दृश्य आहे गड्या, काय दृश्य आहे. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. अरे काय बघता अक्रूरजी, छोटे छोटे वासरे, छोटे छोटे गोपाल आहे आणि त्यामध्ये कन्हैयालाल दिसले. काय पाहताय अक्रूरजी. आगे आगे गैया गोरे गोरे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. अक्रूरजींनी पाहिलं पुढे गायी चाललेल्या आहे, पाठीमागे गोपाळ चालू आहे आणि मध्येच आमचा कृष्ण 5-6 वर्षाचा जिथून गायी चारायला सुरुवात केली. आज 11 वर्षापर्यंत त्यानं गायीचं पालन केलंय. अशा 11 वर्षाच्या कन्हैयालालला अक्रूरजी पाहताय, बासरी वाजवताय. वा, काय पाहिलं अक्रूरजींनी. तो कळप एके ठिकाणी थांबला आणि थांबल्याबरोबर घास खावे गैया, दूध पिवे ग्वाल, माखन खायो मेरो मदन गोपाल. अरे म्हटले चारा तर गायी खाताय बर का, घास खावे गैया, दूध पिवे ग्वाल, पण माखन मात्र आमचे परमात्मा खाताय आणि गोपाळांनाही खाऊ घालताय. काय बघितलं गड्या अक्रूरजींनी. देवाला आणायला जाणारे जे अक्रूरजींनी बघितलं, गायी कशा आहे म्हटले, काय भजने गड्या आहे. वा, काली काली गैया गोरे गोरे ग्वाल, श्याम बरस मेरो मदन गोपाल. कपिला कलहरच्या गायी आहे, म्हणजे काळ्या गायी आहे, गोरे गोरे गोपाल आहे, पण श्याम वर्णाचे परमात्मा अक्रूरजींनी पाहिले. अक्रूरजींनी धन्यता मांडली जीवनाची. ज्या ज्या रस्त्यानं गायी गेल्या ना, ज्या रस्त्यानं अरे गोपाल चालताय ना, आणि ज्या रस्त्यानं माझा कन्हैयालाल चालत बासरी वाजवत गेलाय ना, त्या मातीवर लोटांगण घेतलं अक्रूरजींनी. ती माती उधळून घेतली अंगावर. जी जी माणसं माधुरी वृंदावनला गेली असेल, तुम्ही पाहिलं असेल रमण रेतीमध्ये गेल्यानंतर ज्या मातीत कन्हैयालाल नाचले, जी माती अंगावर फेकून घेतली, तीच माती वृंदावनाचे ते रजकण रमण रेतीतले आपल्या अंगावर फेकून घेताय अक्रूरजी. रडताय अक्रूरजी. अरे बापरे, आज खरंच माझं भाग्य उदयाला आलं, जगाच्या मालकाचं मी दर्शन घेतलं. मी देवाच्या पुढे जाणार नाही, मी देवाच्या पाठीमागे जाणार. ऐका ऐका, ही कथा, हे कीर्तन आपल्याला हेच सांगतंय, आपण साधूच्या पुढं नाही गेलं पाहिजे दादा, आपण देवाच्या पुढे नाही गेलं पाहिजे, आपण त्यांच्या पाठीमागेच जाण्यानं आपलं कल्याण आहे. त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न कराल तर आपली अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. पाहिलं चालत चालत अक्रूरजीचा रथ देखील गोकुळामध्ये पोहोचला. जशा आपल्या गायी म्हशी येतात त्या वेळेला अक्रूरजी गावात आले. सगळ्या गोकुळवासियांनी असा रथ, कधीच एवढी महागडी गाडी आपल्या गावात कधी आली नव्हती गड्या, असा रथ कधी आला नव्हता, इतका सुंदर रथ. कोण आहे म्हटले. हा, चौकशी करायला सुरुवात झाली. अक्रूरजी कुठे थांबले नाही, ते पहिल्यांदा मोठ्याच्या घरी गेले का हो? आजूबाजूला बरेच माणसं आहे, पण ते पहिल्यांदा डायरेक्ट नंदबाबाच्या वाड्यावर गेले. कुणीतरी सांगितलं, अरे मंत्री आले म्हटले, कंसाचे मंत्री आले, अक्रूरजी मुख्यमंत्री म्हटले, महत्वाचं स्थान आहे त्यांच्याकडे. उतरले अक्रूरजी. अक्रूरजीचं स्वागत झालं गोकुळामध्ये. हातपाय धुले. अक्रूरजीची वेळ कमी असल्यामुळे अक्रूरजी लगेच वाड्यात गेले. वाड्यामध्ये गेल्यानंतर स्वागत सत्कार झाला, विचारपूस झाली नाही का. लगेच अक्रूरजींनी विषय काढला नाही बरं का, मी कशा करता आलोय, लगेच विषय नाही काढला. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर गप्पा करीत बसले नंदबाबा आणि अक्रूरजी नाही का. ऐका ऐका, काय सांगते कथा.
जर मुख्य आपल्या हॉलमध्ये जर मोठी माणसं बोलत असतील तर त्या घरामध्ये बाकीच्या माणसांनी बाहेर असलेलं चांगलं, आतल्या खोलीत असलेलं चांगलं. आता नियमांची पायधूळ झाली. आता आम्ही लहानपणापासून पाहतोय, ह्या आमच्या वेताळबाबाचं मंदिर आहे योगेश, अजून पण 90 वर्षाच्या म्हाताऱ्या इथून जाताना चपला काढून जातात. वेताळबाबाची 400-500 मीटर पुढे गेल्यानंतर मग चपला घालतात. ही काय अंधश्रद्धा नाहीये, ही फार मोठी श्रद्धा आहे, लक्षात घ्या. हे पहा तुम्ही, नियम पायाखाली तुडवले का देव आपल्याला पायाखाली तुडवणार, नीती आपल्याला पायाखाली मग तुडवणार, लक्षात घ्या. आणि मग गप्पा करीत असताना आनंद बाबांनी विचारलं, अहो काय न केलं म्हटले तुम्ही. अक्रूरजी म्हटले, कंसानं यज्ञ आरंभ केलाय आणि त्या यज्ञाकरता मी कृष्णाला घ्यायला आलोय, कृष्णाला घ्यायला आलो. बरोबर हा शब्द स्वयंपाकगृहामध्ये यशोदा मैयानं ऐकला. मा येते, जिनं 11 वर्ष कृष्ण फक्त डोळ्यासमोर ठेवला आहे, जिनं इतकं प्रेम केलंय कन्हैया लालवर, जे विश्वातली कुठलाच भक्त करू शकत नाही. फक्त नाही का, कृष्ण सोडून मला काहीच नकोय, कृष्ण कृष्ण कृष्ण, माझा कृष्ण निघून जाणार. ही बातमी ज्यावेळेस यशोदा मैयाला कळाली ना, ऐका ऐका पंढरी महाराज, काही समजे ना आपल्या त्या आईला, कारण तिला माहिती होतं हा एकदा गेला ना परत येत नसतो, नाही का. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायण अवतार, हा परत येत नाही, याला पुढे लई काम आहे म्हटले. माझा कन्हैयालाल जाणार. नंद बाबांनी भोजन केलं, अक्रूरजींनी भोजन केलं, कृष्णाने भोजन केलं, बलरामांनी भोजन केलं, पण आज यशोदा जेवलीच नाही हो. आपला मुलगा फक्त 500 किलोमीटर लांब जाणार, तर आपण त्या आईची, घरातल्या आईची अवस्था पहा कशी होते. आमच्या डॉक्टर ताई आहे शेगावच्या, त्यांचा मुलगा आमचा वेदांत युरोपमध्ये शिकायला, रशियाला, नाही का, रशियाला मॅक्सोनामध्ये ना, नाही का, लक्षात घ्या. ताई रडली महाराज, ज्या दिवशी वेदांत दुसऱ्या दिवशी जाणार होता ना, फ्लाईट होती त्याची मुंबईवरनं, डॉक्टर असून रडल्या ताई फोनवर. ही तर देवाची आई होती ना, माझा कन्हैया जाणार, जेवली नाही यशोदा मैया. नंद बाबा झोपी गेले, अक्रूरजी झोपी गेले, पण माझा कान्हा जाणार म्हणून आईला झोप कशी येणार, झोपलीच नाही. आई कुठं जाऊन बसली माहितीये, ज्या उखळ्याला तिनं कृष्णाला बांधलं होतं ना, त्या उखळ्याला, त्या ठिकाणी गेली यशोदा मैया, आणि त्या उखळ्याला मिठी मारून मैया रडू लागली, मी माझ्या कान्हाला ह्या उखळ्याला बांधलं म्हणूनच तो मला सोडून चालला, नाही का. हे देवा, मी परत कान्हाला काहीच त्रास देणार नाही, फक्त माझा कान्हा मला सोडून नाही गेला पाहिजे. आम्ही योगेश महाराज, भूषण महाराज, आम्ही गुरुकुल चालवतो गड्या. आई ती आईच असते. आपले पोरं थोडे लांब ठेवून आम्ही पाहिलंय. आम्ही ज्या वेळेस इथून 99 मध्ये आळंदीला गेलो ना, सगळं गाव आम्हाला सोडवायला होता, पण आम्हाला गावाची आठवण येत नव्हती, आम्हाला आमच्या ताईची आठवण येत होती, नाही का. त्यावेळेस 1 मिनिटं माधुरी फोनवर बोलायला 20 रुपये लागायचे भोगरला. कधीतरी मंगळवारच्या बाजारला आम्ही त्या वैश्य समाजामध्ये वाट पाहत राहायचो, घरचा फोन येईल. आई आहे ना, नाही जेवली मैया, उखळाला बांधून जिथं बांधलं तिथंच रडत बसली मैया. आपली आई माझ्याजवळ अंथरुणावर नाहीये, कुठे गेले म्हणून कन्हैयाला 11 वर्ष पूर्ण झालेले. उठले, उखळाजवळ गेली, हे मैया का रडते, हे कृष्णा, हे पाय गड्या, तुला जे करायचं ते कर, फक्त तू मला सोडून जाऊ नको. अरे मैया, मी तुला विसरणार नाही मैया, तू असं काय करते. चल म्हटले आतमध्ये नेलं, कृष्णाला जवळ झोपवलं. अरे महाराज, कोण म्हणतं देव रडत नाही, फक्त रडवणारा भक्त पाहिजे, देव रडल्याशिवाय राहत नाही. एक गीत आहे बरं का, कुठल्या चित्रपटातलं माहित नाही आकाश महाराज,
पण ते गीताचे शब्द मला यशोदा मैयाचा हा भाव सांगत असताना आठवतात. तू कल चला जाएगा तो मैं क्या करूंगी, तो याद बहुत आएगा तो मैं क्या करूंगी. नाही का? मैया रडते, रडून रडून मैया रात्रभर रडली मैया. अरे नंदबाबाच्या वाड्यात एवढा शुकशुकाट काय, मैया आज बाहेर का नाही, पाण्यावर का नाही म्हणून एक गवळण विचारायला गेली. तिनं रथ बघितला, मैयाच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि ती गवळण काय म्हणते. गवळण म्हणते सोनेला, कोठे ग सावळा, कालद शृंगारीला, सागे ओ माझला, अक्रूर उभा यशोदेला ती गवळण म्हणते. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, का रथ शृंगारीला, सांगे ओ मजला, अक्रूर उभा असे द्वारासी साजनी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. ती गवळण विचारते, हे मैया, हे यशोदा मैया, अरे हा रथ का सजलेला आहे, हा दाराजवळ का उभा आहे, हा इथं थांबलेला काय नाही का, आणि कुठे आमचा सावळा, कुठे आमचा कृष्ण. ज्यावेळेस तिने विचारलं ना, आमची रडणारी यशोदा मैया काय म्हणते योगेश महाराज. पटराणी सदगदित होवनी, मथुरेसी चक्रपाणी जातोगे साजनी, विव्हळ झाले मन वचन ऐकोनी. काय आमच्या संत एकनाथ महाराजांनी ही घटना लिहून ठेवली हो, नाही का. सगळ्या गोकुळातल्या गवळणी गोपाळ काही अवधीमध्ये नंदबाबाच्या वाड्याच्या भोवती गोळा झाले, रडू लागले. हे कन्हैया, अरे बस, आम्ही तुला काहीच त्रास देणार नाही, पण तू आम्हाला सोडून जाऊ नको. कृष्णा, गायीवर वळती आली ना गड्या, आम्ही 2-2 वळतीच्या पाळ्या घेऊ, पण तू आम्हाला सोडून जाऊ नको. गवळणी म्हणता, हे पाय कृष्णा, अरे तुझं तोंड पाहिल्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवातच होत नाही रे कृष्णा. तुला पाहिल्याशिवाय झोप येत नाही रे, तुला पाहिल्याशिवाय जेवण जात नाही रे, तुला पाहिल्याशिवाय तहान पाणी प्यावंसं वाटत नाही रे. तू आम्हाला सोडून जाणार, आम्हाला सोडून जाणार नाही का. देव फक्त गवळणींकडे पाहतोय, गोपाळांकडे पाहतोय नाही का. हा आपला ऐकणार नाही, हा निश्चय म्हटले.
याला जिथं जायचं तिथं जाणार. अक्रूराला थोडीशी विनंती करतात गड्या. नको नेऊ भगवान, हो नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान. अरे बाबा, तुला आमचा प्राण पाहिजे असेल ना तर आमचा प्राण घे रे बाबा. काय काय अवस्था आहे गोकुळातली. तुला वाटत असेल ना या गोकुळामधले माणसं जिवंत राहावे रे दादा, तर आम्हाला एवढं जीवदान दे. आमच्या कान्हाला तू आमच्यापासून दूर नेऊ नको रे बाबा. बघ ना आमच्या नंदबाबाची काय अवस्था झाली, बघ ना आमच्या यशोदा मैयाची काय अवस्था झाली. योगेश महाराज, विनंती करता हे अक्रूरा. अरे बघनान माय बापई हंबरडा फोडी, हरणे धेनू समान. हे अक्रूरा, काय पाहिजे तुला? आमची जमीन पाहिजे, घेऊन टाक. तुला आमचा पैसा पाहिजे, घेऊन टाक. तुला हे अक्रूरा, आमची घरं पाहिजे, तुला घेऊन टाक. आम्ही सगळे सया करून देतो गड्या, पण आमच्या कृष्णाला तू आमच्यापासून दूर नेऊ नको. म्हणून एक लक्षात घ्या, देवावर गोपाळांनी गोपिकांनी जे प्रेम केलं ना, ते प्रेम अद्वितीय आहे. त्या प्रेमाला व्याख्या नाही आहे. लक्षात घ्या. अरे आपण ग्रामपंचायत सदस्याला काही बोलू शकत नाही. जर ऐकत नाही, अक्रूर रथावर जाऊन बसला ना, मंत्री एक कंसाचा शिव्या द्यायला सुरुवात केली. फक्त योगेश महाराज म्हणतील काहीच. अक्रूरा चांडाळा, तुझ कोणी धाडिले का खात करुणाला, वधिसी सकळा, नको देवो भगवान, नको देवो भगवान, नको देवो भगवान, नको देवो भगवान. काय प्रेम होतं देवावर गवळणींचं, नाही का? अक्रूरा चांडाळा, नाही का? तुझं कोणी धाडीला, नाही का? अक्रूरा
का घात करू आलासी वदसी सकळा अक्रूरा तुझे नाव तैसीच करानी. लक्षात घ्या, तू अक्रूर आहे नाही का, पण आज क्रूर झालाय आमच्यावर. काय प्रेम केलं गड्या. ज्यावेळेस परमात्मा रथावर चढले ना, रथी चढले वनमाळी म्हणता का योगेश सर? रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी. रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी. भूमी मुलांच्या आया फोन करतात ना, आम्ही रविवारचा दिवस दिलेला आहे नाही का. आया रडतात, महाराज आम्हाला फोन करू द्या गड्या, एकटाच येतो, दूर राहिलेला नाहीये. लक्षात घ्या, आपले नियम जरी असेल ना भूषण महाराज, पण आपण त्या भावनेतून पाहतोय, पण ती मुलाची आई आहे ना, आई आहे. लक्षात घ्या, काय नाही का. शेवटी देवाला म्हणावं लागलं, हे अक्रूरा, बस तू जर इथून रथ काढला नाही ना आत्ता, तर मी परत मथुरेत येऊ शकत नाही रे. देव बोले अक्रूराशी, वेगी हाकी रथाशी नाही का. या गोपीच्या शोकासी मजन पहावेसी, एका जनार्दनी रथ गेला निघोनी. रथावर परमात्मा चढले, आसनावर बसले, आडव्या पडल्या गवळणी, आम्ही जाऊ देणार नाही रथ. कृष्णानं शपथ दिली, तुम्ही माझ्यावर माझी भक्ती करीत असाल, मला जीव लावत असाल, माझी शपथ आहे, तुम्हाला उठा. तुम्ही त्या रथाच्या पुढून उठल्या त्या नाही का. आणि रथ ज्यावेळेस जायला निघाला ना, आता बस कन्हैयाचा मुकुट दिसतोय, चाललाय रथ पुढे, थोडे थोडे घोडे दिसताय, बस चाललाय रथ पुढे. रथ गेला, एक 300-400 मीटर गेला, रथाचा झेंडा दिसायला लागला, दूर दूर रथ गेलाय. बस एका बाजूला सूर्य अस्ताला गेला आणि दुसऱ्या बाजूला कन्हैयाला गोकुळ सोडलं. मथुरेमध्ये कन्हैयाला आले. आमच्या महेश महाराजांनी सुंदर प्रकारे सांगितलं, कंसाचा चाणूर मुष्टिकांचा वध केला, जरासंधाचा 17 वेळा पराभव केला, काल यवनाचा वध केला, उग्रसेनाला गादीवर बसवलं, यादवांना संरक्षण मिळावं म्हणून द्वारका नगरी निर्माण केली आणि त्या नगरीचे प्रभू राजे झाले. आणि ही बातमी आमच्या गोकुळातल्या पोरांना कळाली. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. पोरं म्हणायला लागले, पोराहो, अरे पेंध्या, अरे वाकड्या, अरे बोबड्या. पाहिजे होता योगेश, आमच्या गुरुकुलात कृष्णाचे सगळे गोपाळे, बोबड्या पण आहे, वाकड्या पण आहे. हे पाहिलं लोकांनी, तू पाहिजे, तुला व्हिडिओ पाहायला मिळेल. लक्षात घ्या. अरे म्हटले, बोबड्या, वाकड्या, पेध्या, मधुमंगल, आपलं बातमी पाहिली का तू लोकमतला, ABP माझाला आहे का. अरे कृष्ण राजा झालाय म्हटले द्वारकेचा, काय बोलता. अरे बापरे, सगळी बातमी गोकुळात पसरली
आपल्यात राहणारा कृष्ण, आपल्यात खेळणारा कृष्ण, आपल्या घरात चोरी करणारा कृष्ण, आपल्या बरोबर शिंके तोडणारा कृष्ण द्वारकेचा राजा झालाय राजा. आमचे आरू महाराज फार गोड म्हणायचे नाही का, कुस्ती खेळता कासाविशी शेंबुड खरकटे नाकाशी. अरे म्हटले आपण कुस्ती खेळायचो, आपला शेंबूड त्याच्या हाताला लागायचा, अंगाला लागायचा नाही का. तो राजा झालाय. कोण राजा झालाय? तो मधुमंगल म्हटला. अरे कृष्ण राजा झालाय. अरे म्हटलं एक दिवस मी घरी ताक पित होतो, सगळं ताक पिलं आर्यन भारती बर का, सगळं ताक पिलं. शेवटचा एक घोट राहिला आणि ते शेवटचा घोट तोंडामध्ये आणि त्याला कृष्णाची आठवण आली. आता त्याच्याकडे कुठलं कोलगेट होतं त्या मधुमंगलकडे? विठोबा होतं म्हणजे मंजन, का विको होतं, का रामदेव बाबाचं पेस्ट होतं, पतंजलीचं काहीच नव्हतं ना. कसला मधुमंगल पहिल्यांदा आंघोळच करत होता की नाही त्यालाच माहिती. त्यानं ते आईनं सकाळीच उठ मधुमंगल हे ताक पी ताक पी. त्यानं ते ताक पिता पिता शेवटचा घोट तोंडामध्ये राहिला पिता पिता आणि मग त्याला आठवण आली. अरे म्हटलं हे ताक तर लईच गोड आहे, हे आपल्या कान्ह्याला जर घेऊन गेलो त्याला लईच आनंद होईल. ते तसाच गोधडीतून उठलं. बरं काय तू करतोय तसा दाखव लोकांना नाही का. तोंडात ताकाची गुळणी आहे आणि ते पळस सुटलं बरं का. आता कुठं पळस सुटलं? नंदबाबाच्या वाड्या जवळ गेलं आणि मैया चालली होती माठ घेऊन पाणी प्यायला. याच्या तोंडात काय? ताकाची गुळणी. त्याला बोलता येईना, ते फक्त असं म्हणायचं. अरे मैया म्हटली हा मधुमंगल तर कालपर्यंत चांगला होता, हा मुका कधी झाला? अरे काय झालं मधुमंगल? तिला काही समजे ना. मग तिला त्या मधुमंगलनं आईलाच त्या मैयाला सोडलं. नंदबाबा दिसले. म्हटले बोलताय ना तोंडात गुळणी, काहीच करताय ना. नंदबाबांनी ओळखलं याला कोण पाहिजे. म्हटले पाठीमागच्या बाजूला जाय, तिकडे कृष्ण आहे म्हटले. जाय म्हटले. गेला ते कृष्ण बासरी वाजवते, ती दिली ती बासरी फेकून. म्हटले थांब म्हटले, हे इकडं उठ, त्याचं लक्ष द्या माझ्याकडे. तुकोबारांनी काय गोड वर्णन केलं. त्या मधुमंगलने कानाला उभं केलं आणि त्याचं तोंड उघडलं असं आणि त्याच्या तोंडातली गुळणी कानाच्या तोंडात टाकले. ऐका महाराज काय म्हणता ऐका. गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली नाही का. तो मधुमंगल म्हटला माझ्या तोंडातली ताकाची गुळणी पिणारा कृष्ण राजा झाला. अरे म्हटले काय बात करतो तू मधुमंगल, इथं झाडूवाला मुख्यमंत्री होतोय, चायवाला पंतप्रधान होतोय तर आपला तर कान्हा आहे जगाचा मालक, तुझी गुळणीच पिली ना. अरे बापरे म्हटलं. मग एक काम करा, चला उद्या द्वारकेला निघायचं. सगळे द्वारकेला निघाले. 8:15 वाजल्यामुळे निघाले पण पोचले पण बरं का. आणि लगेच बसले पण तिथे आणि त्यांची मीटिंग लागली. आणि तेवढ्यामध्ये कन्हैयाचं चालू होतं योगेश सर. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले. ज्ञानोबारायांच्या ओव्या कन्हैयाला सांगत होते. गतीर भरता प्रभू साक्षी, जो मज होय अनन्य शरण. अनेक अनेक ओव्या सांगितल्या. जो खंडावया नाही चुकलंय ते, थांब. वृक्षाची काही नको म्हणू लगेच, म्हणजे ती ओवी आहे पण ती इथं बसत नाही. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता. कृष्णलाल म्हटले सग जग जग माझ्या सत्तेवर चालतंय. तुम्ही चालताय बोलताय ती माझी ताकद आहे. या निंबाऱ्याचं पान देखील माझ्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. त्याच्यामध्ये एक 60 वर्षाची गोपिका होती आमच्या आंटीताईसाठी, कडक बोलणारे नाही का. ती म्हटली काय बोलतोय हा पोरगा, हां माझ्या सत्तेशिवाय जग चालतंय, मी राजा झाला म्हणून काय झालं. ती लगेच उठली योगेश महाराज आणि म्हटले काय म्हणतोय रे. चुरा चुरा
कृष्णा हे कान्हा, अरे काय बोलतोय म्हटले तू? राजा झाला, राज सिंहासनावर बसला म्हणून काही बोलणार का? चुरा चुरा कर माखन खाया, गौलन का आनंद कुंवर कन्हैया. आमच्या घरात चोऱ्या करून तू माखन खालं. त्या चोऱ्या कशा केल्या त्या महेश महाराजांनी तर सांगितलं, पण मी एका खोडीद्वारे विठोबा रुक्माई नंतर सांगेल. चुरा चुरा कर माखन खाया. तू कोण आहे म्हटले? गौलन का आनंद कुंवर कन्हैया. तुझे बाबा नंदराज आठवतात का? त्या कृष्ण म्हणतात, आता ओळखलं ह्या गवळणीला, पण आपण तो खुर्चीवर बसलोय, इथं जर हिला ओळख दिली लगेच तर हे आपली इज्जतीचा प्रश्न आहे ना. ते आळंदीचा शब्द कोणता? आपल्या वजनाचा प्रश्न आहे नाही का? बरोबर ना? नाही का? वजनात कन्हैयालाल म्हटले, कोण तू? ए योगेश, कोण तू? कोण आहे तू? अरे योगेश, तू आत्ताचा पोरगा, मी लय जुना. अरे काय म्हटले? कोण तू? म्हटले मी ओळखत नाही तुला. गवळ म्हटली ओळखत नाही? काहे बडाई दिखावत मोही, जानत हूँ प्रभुपन तेरा सबई. तुझं देवपण, तुझं प्रभुपण मी चांगलं जाणते म्हटले. मग वेळ झाल्यामुळे, बरं का तुकाराम सर, वेळ झाल्यामुळे काही अडचण नाही, दक्षिणा भेटली पाहिजे, काही टेन्शन नाही नाही का? ऐका म्हटले, वेळ झाल्यामुळे ती गवळण म्हणते कान्होबारायाच्या रूपानं, और बात सुन उखल सुगला, बांधलिया तू अपना गोपाला. कुबेराचे दोन पुत्र होते म्हटले, मणिग्रीव, नल कुबेर आणि मणिग्रीव. ते एवढे उन्मत्त झाले होते, कैलास पर्वतावर गेले, कैलासावर गेले आणि त्या कुंडांमध्ये उघडे नागडे आंघोळ करू लागले. तुम्ही तीर्थावर जाऊन उन्मत्तपणा जर करणार ना तर त्याचा भयानक त्रास होणार. अजिबात नाही. आपण तीर्थावर पाप फेडण्याकरता जातो, संपवण्याकरता जातो. तिथं जाऊन पाप केले तर ते कुठं जाऊन फेडायचे? केदारनाथचा प्रलय का झाला 2013ला? लोक इतके श्रीमंत, लोक इतके उन्मत्त झाले होते की आपल्या पैशाच्या जोरावर तिथं बिल्डिंग उभ्या केल्या, जसं वाटेल तसे मांसाहार बिवसार सगळे करू लागले. महादेवाने तिसरा डोळा उघडला, फक्त मंदिर राहिलं, नंदी राहिला, पिंड राहिली, बाकी सगळं निस्तानाभूत झालं. मी त्या प्रलयानंतर पहिल्यांदा केदारनाथला गेलो होतो 2015 मध्ये चालू झाल्यानंतर. लक्षात घ्या योगेश, ते काय त्यावेळेस मी पहाटे 4 वाजता चढाई चालू केली 26 किलोमीटरची आणि दुपारा 1 वाजता पोहोचलो. पुन्हा पहाटे 5 वाजता आम्ही त्या गौरी कुंडला होतो. जी माणसं गेली असेल केदारनाथला, प्रलय प्रभू काय त्याला काय अशक्य आहे नाही का? हे एवढे उन्मत्त झाले, पैशानं उन्मत्त. एक लक्षात घ्या, आपल्या खेडेगावात म्हण आहे काय, पैसा आला तर माजू नये आणि गरिबी आली तर लाजू नये. जर उन्मत्त झालात ना पैशानं, काय होतं कृष्णचरित्र सांगतं. कुबेराचे पुत्र होते, म्हणजे जो धन आपल्याला देतो त्याचे पुत्र होते. पैशानं उन्मत्त झाले, कैलासावर जाऊन त्या कुंडांमध्ये स्नान करीत बसले. नारद मुनी आले, समजून सांगताय तरी ऐकत नाही. शेवटी नारदांनी सांगितलं, पैशाच्या जोरावर एवढे उन्मत्त झालात की मंदिरामध्ये बुटं घालून जायला लागले. पैशाच्या जोरावर एवढे उन्मत्त झालात, बजरंगबलीच्या पुढे पत्ते खेळताय. पैशाच्या जोरावर एवढे उन्मत्त झालाय, दारू पिऊन मंदिरामध्ये पडताय. ऐका, शाप आहे तुम्हाला, ज्या पैशाच्या जोरावर मंदिरामध्ये तीर्थामध्ये विध्वंस करताय ना, इतके जड बुद्धीचे झालात ना, ऐका वृक्ष होऊन पडाल. मग बुद्धी जाग्यावर आली. नारद मुनी, आम्ही कुबेराचे पुत्र आहे, पण पैशानं बुद्धी भ्रष्ट केली. सांगा म्हटले, अनितीनं आलेला पैसा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो. ऐका ऐका ऐका, बुद्धी भ्रष्ट केली आणि म्हटले आम्हाला काहीतरी उशाप द्या. त्यांनी सांगितलं, वृक्ष व्हाल तुम्ही पृथ्वी तलावर, बरं का माधुरी, पण तुम्ही गोकुळातले वृक्ष व्हाल. आणि तिथले वृक्ष झाल्यानंतर कन्हैयाला अवतार घेतील आणि उखळबंधनाच्या लीलेमध्ये तुम्हाला मुक्त करतील. ते आपण महेश महाराजांच्या मुखातून ऐकलं. ते उखळ ओढीत ओढीत नेलं, अटकवलं, एक झटका दिला आणि ते नल कुबेर मुक्त केले. जुळे वृक्ष, जुळे वृक्ष तुम्हाला पाहिजे असेल तर देवी मंदिरच्या पुढे जर गेलात तर तिथं एक ते बिल्डिंग आहे पहा, तिथे ते 2 जुळे वृक्ष आहे, तसेच ते वृक्ष होते. लक्षात घ्या. और बात सुन उखल सुगला, बांध लिया तू अपना गोपाला. शेवटी कान्होबाराय रूपी गवळण म्हणते कृष्णाला, अरे बसकर तुझी बडबड. पाहिलंय आम्ही तुला, हातामध्ये काठी घेतली, घोंगडी घेतली, बासरी घेतली, शिदोऱ्या घेतल्या आणि गाई वनात चरायला जात होता. फेर
रंग बन बन गाऊ चरावत सांगते योगेश, वेळ झाल्यामुळे मला इथं ठेवू नका, लगेच उचला. नंदाच्या घराला माझा अरे म्हटले मला उचला, म्हटले या तुरुंगातून मला इथं ठेवू नका. आई बाबा म्हटले इथं ठेवू नका. मग कुठे घेऊन जायचं? म्हटले गोकुळात घेऊन जा. अरे कृष्णा काय बोलतो तू? म्हटले तुला इथून घेऊन जायला पण आमच्या पायात तर बेड्या आहे ना. हे बाप वसुदेव म्हटले पायात बेड्या, हातात बेड्या, गळ्यात बेड्या. म्हटले उचलायचं कसं? बाबा अरे जन्माला आलेल्या कन्हैयालाल बापाला उपदेश करताय. कधी कधी चांगलं चांगलं मुलाचं देखील बापानं ऐकलं पाहिजे, नाही का? ऐकलं पाहिजे. ऐका योगेश, ऐका. म्हटले अरे म्हटले उचला, म्हटलं मला. अरे पण पायात तर बेड्या. बाबा मला स्पर्श तर करा, स्पर्श तर करा. वसुदेवांनी अंटिताई कृष्णाला स्पर्श केल्याबरोबर हातातल्या पायातल्या बेड्या तुटल्या. उचलला कमळापती पायीची बंधने गळती. बंधनं गळाले, दरवाजे उघडले. अगोदरच पहारेकरी बेशुद्ध होते. देवाला उचललं, घेऊन गेले. यमुना मैया पार केली. ती पार कशी केली हेही पार्ट आपण पाहिलं. तिकडे माया अगोदरच जन्माला आली होती, नाही का? तिकडे कृष्णाला ठेवलं, माया उपजली. ते ठेवी मजा आणि येते, नाही का? ती माया इकडे आणली आणि बरोबर माया डोक्यावर घेतली. ज्यावेळेस वसुदेवाने तुरुंगात प्रवेश केला ना, ही कथा काय सांगते पहा बरं का. तर परत दरवाजे लागायला सुरुवात झाली. माया तुरुंगात आणली बरं का, आणि पुन्हा बेड्या फिट झाल्या. काय सांगते ही कथा? देवाला डोक्यावर घेतलं की बंधनं तुटतात. 8 दिवसापासून देव डोक्यावर आहे रोजचा. संध्याकाळी रात्री 8 ते किती वाजेपर्यंत पान 2-3 वाजे, 2 वाजले ना एक दिवस. देव जोपर्यंत डोक्यावर आहे, मला सांगा इथं काय टेन्शन आहे? इथं कुठल्या माणसाला अटॅक येऊ शकतो? इथे अजिबात नाही, कारण देव डोक्यावर आहे.
देव इथून डोक्यावरून खाली ठेवला गोकुळात, घरी गेलं का मग माया आली का बस झाले. मग वांगे बटाटे सकाळी फवारा मारायला जायचं, निंदायला जायचं, टमाटे बांधायला जायचं. लक्षात घ्या, बंधनं तुटतात. प्रभूना ठेवली माया, ती माया गरगर फिरवली आणि हातातून निसटली कंसाच्या. ए कंसा, तू कुठल्या शाळेत होता? तू बधीर आहे का म्हटले. अरे तू कुठं शिकला? मला काय मारतोय नाही का? तुझा लागी वधी उपजला मग आधी तो जन्मालय आलाय. उत्सव चालू झाले. गोकुळीच्या सुख अंत पार नाही लेका. बाळ कृष्णानंदा घरी. आता वेळ झाल्यामुळे कृष्ण गोकुळी जन्मला. दृष्टा चळका पण सुटला. नंद घर आनंद भयो. हाती घोडा पालखी. जय कन्हैया लाल की. 5 दिवस उत्सव चालले आणि बरोबर 8:30 वाजता कंसानं मिटिंग घेतली बा. 5 मिनिटं बाकी असताना आणि म्हटले, अरे तुम्हाला माहिती नाही माझा शत्रू जन्माला आलाय. म्हटले, कोण शत्रू? अरे म्हटलं, लय मोठा, मला मारणार आहे तो. कुणीतरी त्याला मारायला जा. कुणीच तयार होईना. आणि मग कंसाने मात्र बातमी देऊन टाकली, हे पहा, माझ्या शत्रूला जो कोणी मारील पकडेल ना, म्हटले त्याला शोध लावेल, त्याला मी माझं अर्ध राज्य देऊन टाकेल. दुसऱ्या दिवशी बातम्या छापल्या आणि कल्याणमध्ये पुतण्याने ही बातमी वाचली आपल्या भावाची. माझा दादा येडा आहे का? म्हटले 5 दिवसाच्या पोराला मारायला एवढं अर्ध राज्य. लगेच तिनं प्रायव्हेट गाडी केली, लवकर यायचं होतं तिला. आली ती आणि म्हटले, काय तर काय रे दादा? म्हटले, काय करतोय? अरे म्हटले, माझा शत्रू जन्माला आलाय 4-5 दिवसापूर्वी. असं काय? म्हटले, त्याला मारायला जाणार आहे. कोणती? जाऊ का मी घरी? बोला ना. कोणती? पूत ना, नाही का? पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही, पूतना पवित्र नव्हती, बाहेरूनही पवित्र नव्हती, आतूनही पवित्र नव्हती, पण ती बाहेरून पवित्र नसल्यामुळे ती ब्युटी पार्लरमध्ये जाऊन बसली 2 तास. आणि मग तिनं शृंगार केला. आली बाहेर. बाहेर आल्याबरोबर स्थानात विष भरलं. देवाला मारण्याकरता गेली. घेतलं देवाला. लई पोरं मारली तिनं अगोदर आणि देवालाही मारण्याचा प्रयत्न केला. ऐका ऐका, ती पुतना बरी होती. ही कथा ऐकून जा. ती पुतना बरी होती कारण तिनं दुसऱ्याचे पोरं मारले. योगेश सर, अजून माफी मागून या गादीवरून एक वाक्य बोलतो. ती पुतना बरी होती गड्या हो. त्या पुतण्यानं जन्माला आलेली मारली. बरोबर की नाही? अरे हर घर में नहीं, लेकिन हर गाव में एक पुतना है. काय का प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये एक पुतना आहे. जी स्वतःची मुलं जन्माला येण्याच्या अगोदरच मारती, ती पुतनाच नाव नाही का? ह्या मुली का कमी पडल्या? का कमी पडल्या? देवाला काय दोष देतात? देवा 20 वर्षापूर्वी एवढ्या भ्रूण हत्या झाल्या. त्याचा परिणाम मुलांची लग्न होती ना महाराज. लक्षात घ्या. आमच्या आळंदीकरांनी गीत रचलं होतं, पण एखादं कडवं म्हणतो नाही का? सांग ना, म्हण. आई मला कोण वाचवणार? तुझ्या बिना जन्मासी मला कोण घालणार? सांग ना आई मला कोण वाचवणार? तुझ्या बिना जन्मासी मला कोण घालणार? होईल शिकून शहाणी, होईल मी मोठी शिकून शहाणी. आई बाबाला, आई बाबाला होईल मी मोठी शिकून शहाणी. मारीन भरारी आज पावरी होनी. काम करना तुझ्या जन्मासी मला कोण घालणार? सांगना आई मला कोण घालणार? तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार? राखी पौर्णिमेचा आई येईन ग सणा. माझ्या गदादाला राख्या बांधेल दोन. कुंकवाचा टिळा कपाळी लावणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार? अरे किती दिवस
दिवस राहती पुरती पोरगी आपल्या घरी 20 वर्ष 21 वर्ष होईना मी जेव्हा राजाची गराणी गाळू नको आई तुझ्या रे लागे याल तरी रे लागे याल तरी लागे तरी रे लागे अवगे माझा मागे अवगे माझा वर्षाच्या मुलांना देवानं एकत्र केलं, ज्यांना खायला जास्त मिळत नाही गोरगरिबाचे पोरं देवाने एकत्र केले आणि पोरांना सांगितलं मी तुला मला भरपूर खायला देणार नाही का. नाथबाबांनी अनेक चोऱ्या सांगितल्या, तुकोबारायांनी सांगितल्या, नामदेव महाराजांनी सांगितल्या, अनेक संतांनी जनाबाईनं सांगितल्या. एक नाथबाबांची चोरी सांगतो आणि बस पूर्णविराम देतोय कीर्तनाला. ऐका ऐका नाथबाबा म्हणताय काय केलं देवानं स्वर्ग गवळणी गरहाने सांगती रात्री आला चक्रपाणी दही दूध तुपलोनी खावोनी अवघ्या फोडिल्या विरजनी हे गे बाई आम्हासी पाहावे ना यशोदे बाळ तुझा काना कोठवर सोसू मी धिंगाणा. हे पुढलं चरण ऐकत असताना डोक्यात एक घालून घ्या की कृष्ण 5 वर्षाचे. किती वर्षाचे? 5 वर्ष. दुसरी आली धावत याने गे बाय काय केली माथ मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा काना कोठवर सोसू. अरे तिसरी गवळ म्हटली तुझं काहीच नाही माझं ऐक. तिसरी आली धावोनी याने गे बाय काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ बांधोनी गाठ बाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा का. तिसरी गवळण म्हटली बेलुकर ऐका ऐका सगळे गुरुकुलातले पोरं तुझं काय म्हटले? काहीच नाही म्हटले. म्हटले काय केलं यानं? म्हटले माझ्या मी याला चॅलेंज केलं होतं. 60 वर्षाची गवळण ती म्हटली तू माझ्या घरी येऊनच दाखव. तू या नवीन पोरींच्या घरी जाऊन खोड्या करतोय. तू फक्त ये. नाही तुला बांधलं तर मी नावाची टिंब टिंब तिने तिचं नाव सांगितलं. मी उगा कुणाचं नाव घ्यायचं ती म्हातारी तर बसलेली असायची. नकोच बा नादीच नको लागायला. म्हटले येऊन दाखव. कृष्ण म्हटलं पेंद्या येणाऱ्या रविवारी आजीचा घर नंबर टिपून घे. मला बांधते काय दाखवतो जरा इंगळा. म्हटले हिला पिंगळा इंगळा निघाला कन्हैया. कन्हैयानं रविवारची वाट पाहिली. रविवारी काय असती पोरांनो? मोठ्या काय असती? सुट्टी. तशी त्या पोरांना गाई चारायची सुट्टी. म्हातारे माणसं घेऊन जाणार होते. रात्रीच कृष्णानं त्या रात्री पोरांना ते इशारे होते. आता ते फार सविस्तर वर्णने. कृष्ण परमात्मा रात्री 12 वाजता घराच्या बाहेर पडले. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज दिले. पोरं घराच्या बाहेर आले. म्हटले कुठं जायचे? पेंद्या आजीचा घर नंबर टिपला ना? म्हटले हो. किती नंबर आहे? 101 नंबर आहे. अरे 101 नसेल 420 असेल. नंबर चुकला असेल म्हटले तुझ्याकडनं. नाही का नाही 101च आहे. चाल म्हटले. गेले पोरं आतमध्ये. कसे गेले आमच्या महेश महाराजांनी सांगितलं नाही का. पेंद्यानं आघावपणा केला मार खाला त्यानं. गेले आतमध्ये दही दूध तुपलोणी खाले मठ सगळे नासाडी केली आणि कन्हैयालाल रात्री 2 वाजता म्हटले पोरांनो तुम्ही जा आता आणि उद्या सकाळी 8 वाजता या आजीचं सोंग पाहायला या म्हटले. पोरं काढून दिले आणि कन्हैयालाल बेडरूम मध्ये गेले जिथं ती गवळण आपल्या पती शेजारी झोपली होती. आतमध्ये गेले अजयजी आणि कन्हैयालालने काय केलं त्या गवळणीची वेणी आणि तिच्या नवऱ्याच्या दाढीची गाठ मारली. अरे बापरे गाठ झटका दिला असा आणि जाता जाता म्हटले मला बांधते काय? आता तुला कळेल बांधणं काय असतं.
गेले निघून. आणि मग घरी जाऊन मिस कॉल दिले पोरांना, इंस्टावर SMS केले बाकीच्या गोपाळांना, सकाळी 8 वाजताच जा. नाही का, 8 वाजताच जमायचंय म्हटले. मला यायला जमणार नाही कारण आरोपी मी आहे, नाही का, तुम्ही जा म्हटले. पोरं गेले सकाळी. आता ती गवळण सकाळ होण्याच्या अगोदरच पहाटे 4 वाजताच उठली. उठल्याबरोबर तिच्या वेणीला काय बसला, झटका बसला. तिला एवढा राग आला आणि ती म्हटली, हा म्हातारा दिवसभर पत्ते खेळतून आता माझी वेणी ओढू राहिला. म्हटले जसा तिच्या वेणीला झटका तसा याच्या दाढीला पण झटका बसला. ती म्हटली, काय ग तू निंदायला जाते, मिसरी पण लावते, निंदा पण करते, आता माझी दाढी ओढते. अरे काही कळे ना, काही समजे ना. मग मात्र आमच्या नाथांनी गोड वर्णन केलं. माधुरी, तो गवळी होता 5 फूट, गवळण होती जास्त 2 फूट जास्त होती. योगेश, उड्या मारीत मारीत जावं लागलं. दिवा वगैरे लावला, कळालं काय प्रकारे, काही समजे ना. महाराज म्हणतात, जाळण्याचा प्रयत्न केला, जळेना. कापण्याचा प्रयत्न केला, गाठ कापेना. सोडण्याचा प्रयत्न केला, गाठ सुटेना. तोडण्याचा प्रयत्न केला, गाठ तुटेना. आणि मग हा गवळी म्हटला, काय ग तू काल कुणाला काही बोलली होती का? ती म्हटली, अख्ख्या गावात कुणाला काही बोलले नाही, फक्त त्या नंदाच्या कार्ट्याला म्हटले तू माझ्या घरी येऊन दाखव, बांधलं नाही तर बराबर बा थांब म्हटले. त्यानं तुझ्याबरोबर मलाही बांधलं म्हटले. आता बाहेर कसं, आता बाहेर पडायच्या अगोदरच ते पोरं, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, दुष्काळ पडला तरी शिदा येईल, म्हणजे ओला दुष्काळ, लगेच आत्महत्या करू नका, नाही का म्हटले. तो दरवाजा तोडला आणि मग यांचं सोंग पाहिलं. अरे बापरे म्हटले, बोबड्या इकडे, ते गहन म्हटले इकडे. म्हटले हे काम नक्की तुझ्या मित्राचं आहे, जाय घरी म्हटले. जाय म्हटले, कृष्णाला बोलून. तो बोबड्या होता, तो म्हटला मला 10 रुपये दोय, तरच जातो म्हटले मी, नाही का. अरे म्हटले जा 10 नाही 20 घे, पण ही फजिती होईल. तो गेला, तो तिकडंच थांबला, आलाच नाही महाराज. तसाच गुवाहाटीला थांबला, तिकडंच जाऊन आलाच नाही. काय करावं, जो गोपाळ जायचा तो तिकडं थांबायचा, नाही का योगेश. जो जायचा तिकडं, गोपाळांची संख्या संपली पण ती रिटर्न येते ना. मग नावीलाजानं मात्र ते सोंग निघालं, नंदबाबाच्या वाड्यापर्यंत गेलं. आणि मला कन्हैया आईच्या कडेवर बसलेले, तिची एवढी फजिती झाली, तिनं हात जोडले, हे कान्हा आता गोकुळात फजिती केली, इतरत्र फजिती करू नको, आम्ही तुला शरण आलोय. देवाची नजर त्या गाठीवर पडली. ऐका ऐका, देवाची नजर आपल्यावर पडली तर जन्म मरणाची गाठ सुटते का त्या? ही तर सामान्य गाठ आहे. त्या गाठेवर नजर पडली आणि ती गाठ सुटली, बस तिनं दर्शन घेतलं, गेली, नाही का. ऐशी ऐकता गऱ्हाणे, यशोदी नयनी आली पाणी, नाही का. कृष्णा खोडी दे टाकोनी, एका जनार्दनी चरणी, तरी कृष्ण ऐकत नाही. म्हणून मैया म्हटली, कृष्णा आता तू शाळेत जाय, म्हणा उद्या जाई राहणार, उद्या जाई बाराना, सवे घेऊन गोदाना, घेऊन गोदाना, सवे घेऊन गोदाना. उद्या जाई राहना, सवे घेऊन गोदाना, सवे घेऊन गोदाना, आपण पाहिलं कन्हैयालाल गायी चारायला गेले, वनात खेळ खेळले, अनेक दैत्यांचा तिथंही वध केला, लीला केल्या. पण त्या लीला खेळता करता मुलं हमामा देखील खेळले. बोरा हमामा झोपडी वागे हमामा, हे हमामा बोरा हमामा, 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 हमामा बोरा हमामा झोपडी वागे हमामा, हमामा बोरा हमामा, झुमरी वाले हमामा. दुपल दुपल बोरा बोरा एक गेला मांडो, बोरा एक गेला मांडो.
म्हटलं अजून एखादा खेळ बाकी आहे का बुवा झाले ना 3 खेळ बस खेळ झाले पोरं म्हटले कृष्णा अरे बाबा स्वयंपाक तयार आहे बुंदी तयार आहे उसळ तयार आहे डाळ तयार आहे योगेशला घरी जायचंय तू नाही तो योगेश अरे लईच योगेशची कृपा आहे आमच्या कथेवर कीर्तनावर नाही का योगेश्वराची पण कृपा आहे कथेला सिंथेसायझर वादक योगेश आजच्या कीर्तनाला न सांगता आलेला आमचा योगेश अरे ते सुद्धा भूषण आहे तुझं ऐक आणि आजचा सुंदर स्वयंपाक जो ज्यानं बनवलाय तो देखील योगेश म्हणजे त्रिमूर्तींचं आगमन संपूर्ण 8 दिवसात झालं ऐका ऐका अनेक खेळ खेळले पोरं म्हटले कृष्ण थांबव नाही का काय काय प्रमाणे खांदी भारी पोटी भूक आणि काय खेळायाचे सुख नाही का आमच्या तुकोबारायांनी संपूर्ण कृष्ण चरित्र सगळे ज्याच्याकडे गाथा असेल ना आणि तिथंही त्यानं घरी जाऊन पाहायचं संपूर्ण कृष्ण चरित्र माधुरी फक्त 5 दिवसात 5 चरणामध्ये तुकोबारांनी लिहून ठेवलंय तेवढं सांगतो तेवढं म्हणतो अगदी सरळ म्हणतो महाराज आमच्या भूषण महाराजांचं माधुरीचं लग्न झालं ते लग्न झाल्यानंतर कुठं गेले असतील पहिल्यांदा वृंदावनात गेले बरं का वृंदावनात जाऊन राहिले मला 5-6 दिवस लक्षात घ्या अरे हे विचार सुचायला देखील भाग्यच लागतं ना महाराज लक्षात घ्या नाही तर आपले जातात मग महाबळेश्वर सापुतारा तिकडेच मग दरीमध्ये जातात शूटिंग काढता काढता ऐका लक्षात घ्या तर ते काय लिहिलंय कृष्णानं कन्हैयालालचे एवढं ऐका अवतार गोकुळी हो जनतारावयासी लावण्य रूपडे हे तेजपुंजाळ राशी उगवता कोटिबिंब रवी लोपले शेषी उत्सव सुरवरा मयी थोर मानसी जय देव कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता नाही का पुढे काय रे वसुदेव देवकीची बंद फोडीली शाळ होने विश्वजनिता तया पोटीचे बाळ दैत्य हे त्रासी येले समूळ कंसासी काळ राज्य हे उग्रसेना केला मथुरा पाळ जय देव कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता ऐका 3रं चरण राखता गोदने हो इंद्रकोपला भारी मेघ जोकडाडीला शळावर शेताधारी राखीले गोकुळ हे नखी धरोनी या गिरी निर्भय लोकपाळ अवतरले हरी जय देव कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता आरती ओवाळीन तुम्हा देव किसोता 4थं चरण कौतुक पाहावया माव ब्रह्मायाने केली वत्से ही चोरोनिया सत्यलोकास नेली गोपाळ गाई वत्से दोन्ही ठाई राखिली सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली जय देव कृष्णनाथा जय रुक्मिणी कांता आरती ओवाळीन तुम्हा देव आता शेवटचं चरण सर्वांगाचे कान करून ऐका काय केलं कृष्णानं या 125 वर्षामध्ये पंढरी बाबा त्याचं सार योगेश सर या शेवटच्या चरणात दिलं तुकोबारायांनी काय केलं कन्हैयालालनी तारिले भक्त जन दैत्य निर्दाळो पांडवा सहकारे आडल्या निरवानी गुणामी काय वरनो मतीय भाडेवानी विनवी तो दास तू का भाव माघे चरणी जय देव जय रुक्मिणी कांता आरती ओवाळीला गोपाल कृष्ण भगवान की बाके बिहारी लाल की नाही का कृष्णानं सगळ्यांचा उद्धार केला तारलं अशी कृष्णमय गंगा गेल्या 8 दिवसापासून आपल्या ह्या गावामध्ये चालू होती मला आपण तर सहकार्यच केलं योगेश पण सर्वात जास्त मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं गड्या पावसानं खरंच लय सहकार्य केलं नाही का त्यानं जर सहकार्य केलं नसतं तर मग आपण काय करू केलं किती कागद लावले असते
एवढे कागद नाही गुरुकुलावर. लक्षात घ्या. देवाला धन्यवाद देतो, आमच्याकडनं त्यानं हे सर्वांकडनं सद्बुद्धी देऊन करून घेतलं. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं योगेश, ही आज गर्दी नाहीये, रोज कथेला एवढी गर्दी होती. लक्षात घ्या. म्हणून जितनी कृपा आपने की उतनी हमारी औकात नहीं, हे कृपा आहे हमारे कन्हैया लाल की, वरना हमें तो कोई बात नाही. नाही का. आमचे आकाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, तुकाराम महाराज आहेत, योगेश महाराज आहेत, अनिल महाराज आहेत, महेश महाराज आहेत, सोपान महाराज आहेत, पंढरी महाराज आहेत, भूषण महाराज आहेत, समाधान महाराज आहेत, विनेकरी आहेत. आता असं आहे, आमच्याकडनं माणूस कोण चुकतो, जो काहीतरी करतो तोच चुकतो. पेपरला पास नापास किंवा कोण होतं कमी मार्क वगैरे कोणाला पडतात, जो परीक्षा देतो त्याला. सायकलवरून कोण पडतं, जण चालत एक म्हटलं अरे मी कुठल्याच गाडीवरून पडलो नाही, कुठल्याच गाडीवरून मला काहीच झालं नाही. तो म्हटलं का बरं काही झालं नाही, असा कोणता गुरु तुला शिकवायला होता. तो म्हटलं कोणताच गुरु नव्हता, मी कोणतंच वाहन अजून चालवलं नाही. मग तो पडणार कसा. नाही का. तसंच आहे. काल रात्री आमच्या